नमस्कार. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्यामुळे पर्यावरणाचा महत्त्व परत परत आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे. पण साखर कारखान्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिक इश्यूजना कशी सांगड घालायची याच्यावर आपलं नेहमी चर्चा चालू असते. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरण कायदे आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये फार ती कडक होत चाललेली आहे. आणि हे जे चेंजिंग एन्व्हायरमेंटल नॉर्म्स आहेत त्याचे साखर आसवनी उद्योगावर पुढे काय इम्प्लिकेशन्स होतील किंवा काय डेव्हलपमेंट्स होतील याच्याविषयी मी थोडं सादरीकरण करणार आहे. ही आजची जी थीम आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेची, ओन्ली वन अर्थ, यालाच धरून हे आहे. थोडंसं पर्यावरण कायद्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जे काही डेव्हलपमेंट्स झाले आहेत त्याविषयी माझं सादरीकरण आहे. तर या तीन जे डेव्हलपमेंट्स आहेत त्यांना आपण तीन कॅटेगरीजमध्ये हे करू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये जे नॅशनल बायोफ्युएल्स पॉलिसी आली 2018मध्ये, त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट्स झालेत आणि साखर उद्योगाला काही चांगले दिवस आलेत. त्याबरोबरच नुसतं इंडस्ट्रीमध्ये नाही तर जनरल पब्लिकमध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस खूप वाढलेला आहे. आणि आपण जर का पर्यावरणाची काळजी घेत नसाल साखर कारखाना किंवा आसवणी, तर आजूबाजूचे लोक आपल्याला घ्यायला लावतील NGTमधनं किंवा ह्याच्यामधनं. ही सुद्धा इन्सिडन्सेस वाढत चाललेले आहेत. त्याबरोबरच काही चांगले बदल असे झालेत की पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे इंडस्ट्रीबरोबर ॲक्टिव्हली एंगेज करतात. नवीन कायदे किंवा नॉर्म्स ठरवताना हे कंप्लायन्सेस एन्श्युअर करताना ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. पण हे कायदे उद्या परवा फ्युचरमध्ये कडकच होत जाणार आहेत. तर मी जसं म्हटलं तसं काही डेव्हलपमेंट्स ज्या आहेत त्या डेव्हलपमेंट्सना मी तीन कॅटेगरीजमध्ये घातलेलं आहे. पहिले म्हणजे काही NGTमध्ये राहिलेले डेव्हलपमेंट्स आहेत. राष्ट्रीय हरित लवाद आहे, त्याच्यामध्ये काही डायरेक्शन्स त्यांनी CPCBला दिलेल्या आहेत साखर कारखान्यांच्या बाबत. दुसरं जे डेव्हलपमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये VSIनी पण भाग घेतलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंगा आणि यमुना बेसिनमध्ये ग्रॉसली पोल्युटिंग इंडस्ट्रीजचं इन्स्पेक्शन गेले काही वर्ष चालू केलेलं आहे थर्ड पार्टी इन्स्टिट्यूट्सकडनं. त्यामध्येही साखर आणि आसवणी उद्योगाचा सहभाग आहे आणि VSIनेही या इंडस्ट्रीजचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. आणि तिसरं सगळ्यात सध्यांचं महत्त्वाचा विषय म्हणजे आपण बरेच लोक डिस्टिलरीज नवीन करताय किंवा एक्सपॅन्शन करताय, तेव्हा जेव्हा आपण एक्सपर्ट अप्रेझल कमिटीसमोर क्लिअरन्ससाठी जातो तर त्या क्लिअरन्समध्ये आपल्या ज्या कंडिशन्स घातल्या जातात त्या कंडिशन्समध्ये काही नवीन बाबी इन्क्लूड व्हायला लागल्यात. तर ह्या तीन कॅटेगरीजवरती मी चर्चा करणार आहे. तर NGTचे जे डायरेक्शन्स आहेत, एक उत्तर प्रदेशमध्ये 21 सप्टेंबर 2021ला एक ऑर्डर NGTने पास केली आहे आणि त्यांनी CPCBला एक डायरेक्शन दिली आहे की त्यांनी शुगर ETPs वर्षभर चालतील असं सगळ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची राज्याचे आहेत त्यांना एन्श्युअर करावं की सगळ्या साखर कारखान्याचे ETPs वर्षभर चालतील आणि इंटरलॉकिंग ऑफ पोल्युशन कंट्रोल सिस्टम्स विथ द प्रोडक्शन प्रोसेस. तर हे एक्झॅक्टली काय आहे तीच डायरेक्शन ऑर्डरमधनं प्रदूषण CPCBनी कॉपी करून सगळ्या सेंट्रल स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डना पाठवलेली आहे. तर त्याच्यामधलं पहिलं जी कंडिशन आहे की ETP वर्षभर कारखान्यांनी चालवलं पाहिजे. आता आपला सीझन 120 दिवसापेक्षा तर जास्ती होत नाही महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे वर्षभर ETP चालवणे, जेव्हा तिथे पाणी नाही आहे, बायोमास नाही आहे, हे कसं काय आहे. आपण 1 महिना आधी ETP सुरू करतो. त्या कंडिशनमध्ये वर्षभर ETP चालवण्यासाठी यू विल रिक्वायर मॅनपॉवर, यू विल रिक्वायर केमिकल्स, यू विल रिक्वायर अदर थिंग्स. आणि बेसिकली हे काही कारखान्यांमधनं डिस्चार्जेस इवन नॉन क्रशिंग सीझनमध्ये होतात त्याच्यासाठी केलेलं आहे. पण हे फार महत्त्वाची बाब आहे आणि थोडा जरी डिस्चार्ज होत असेल तर कमी कपॅसिटीला आपण मोठा डिझाईन केलेला ETP नॉन क्रशिंग सीझनमध्ये कसा चालवणार आहे, तर ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागणार आहे. हे फायनान्शियल बर्डन कारखान्यांवर एक्सेस होणार आहे आणि स्पेशली महत्त्वाची बाब आहे ही, आपण
जनरली पॉवरचा लोड वाढला, इथे बरेच सिनियर लोक मंडळी बसलेले असतील, तर पॉवर लोड जर का तुमच्याकडे गरज जास्ती असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पॉवर कुठली कट होते, तर ती एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची कट होते. आणि ब्लेम होताना जर का कायद्याची काही कारवाई झाली तर ते कुठल्या विभागावर येतो? ब्लेम पर्यावरण विभागावर येतो. तर हे विचार करण्याची खूप गरज आहे, कारण कमी क्वांटिटी ऑफ एफ्लुएंटमध्ये आपल्याला मे बी इयर लॉंग हे ETP चालवायला लागेल. दुसरी ही खूप महत्त्वाची बाब आहे की इंटरलॉकिंग ऑफ पोल्युशन कंट्रोल विथ प्रोडक्शन. म्हणजे काय, तर आपला ETP जर का जाणून बुजून आपण बंद केला तर प्रोडक्शन प्रोसेस आपोआप बंद पडली पाहिजे. आणि याच्यामध्ये नुसता ETP नाही आहे, तर त्याच्यामध्ये एअर पोल्युशन कंट्रोल डिव्हायसेस पण आहेत. आज आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन कंटिन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टम्स आहेत. अर्थात ते आपण किती व्यवस्थित चालवत आहे आपणच सांगू शकता, पण त्याचं पण इम्प्लिमेंटेशन कडक होत जाणार आहे. आणि हे वन वे लॉकिंग असणार आहे की तुम्ही वाईस वर्सा नाही करू शकत. इंटेन्शनली जर का हे बंद केलं एअर पोल्युशन डिव्हाइस किंवा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ऑर एनी पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस, प्रोडक्शन प्रोसेस विल ऑल्सो कम टू अ हॉल्ट. तर हे इंटरलॉकिंग सिस्टम्स आपल्याला एन्श्युअर करायला लागणार आहेत. हे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये CPCBनी काही ठिकाणी इम्प्लिमेंट केलेलं आहे, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये, पण ग्रॅज्युअली इट विल कम टू द शुगर इंडस्ट्री ऑल्सो. तिसरी जी बाब आहे की एनर्जी मीटर फॉर दी एंटायर ETP सेटअप. म्हणजे काय, तर ETP मधल्या प्रत्येक युनिटला एनर्जी मीटर बसवून, कारण आपण ETP चालवतोय हे फक्त त्यातनं बाहेर येणाऱ्या पाण्यामधनं ते मॅनिप्युलेट होऊ शकतं, पण पॉवर रिक्वायरमेंट जी आहे वेगळ्या वेगळ्या युनिट्सची, ते खरंच पॉवर युटिलायझेशन होतं आहे का, तिथे एनर्जी मीटर्स बसवून त्याचं डेटा लॉगिंग फॅसिलिटी जे आहे ते CPCBकडनं किंवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं टाईम टू टाईम त्याचं इन्स्पेक्शन होईल. अगेन इथे एक ॲडिशनल एक्सपेन्स येणार आहे एनर्जी मीटर्सवर आणि डेटा लॉगिंग फॅसिलिटीवर. हे बाकीचे काही ॲडिशनल कंडिशन्स आहेत त्या ऑर्डरमध्ये की रेग्युलर इन्स्पेक्शन्स बाय स्टॅच्युटरी अथॉरिटी इन बोथ हाफ्स ऑफ क्रशिंग सीझन, ऑल्सो ॲटलिस्ट वन्स इन नॉन क्रशिंग सीझन. परत ग्राउंड वॉटर विथड्रॉलच्यासाठी क्रिटिकल झोन असेल तर CGWAकडनं NOC. आणि खालचं जे पॉईंट आहे की बेसिकली व्हॉट दे वॉन्ट टू एन्श्युअर की इंडस्ट्री शुड रन विदाउट कॉझिंग एनी डॅमेज ऑर लॉस टू द एन्व्हायरमेंट. तर अँड ऑल्सो टू लोकल इन्हॅबिटंट्स अँड फार्मर्स रिसाइडिंग नियर बाय द युनिट्स. तर हे काही महत्त्वाचे बदल आहेत, अजून आलेले नाही आहेत, पण हे डायरेक्शन्स इश्यू झालेले आहेत सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं. तर आपल्याला याचं कसं इम्प्लिमेंटेशन करायचं याच्यावर सगळ्यांना नीट विचार करायला लागणार आहे. दुसरे जे दुसरं जे डेव्हलपमेंट्स रिसेंटली झालेले आहेत, काल विद्यार्थी साहेब पण सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे बोलले की CPCB गेल्या काही वर्षांमध्ये ग्रॉसली पोल्युटिंग इंडस्ट्रीज जे आहेत, विच ऑल्सो इन्क्लूड शुगर अँड डिस्टिलरी इंडस्ट्री इन गंगा अँड यमुना बेसिन, तर तिथे इन्स्पेक्शन चाललेलं आहे आणि VSIने पण त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय इन्स्पेक्ट केलं जातं, तर वॉटर युजेज, वेस्ट वॉटर जनरेशन, ETP परफॉर्मन्स आणि एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्सचे बरेच काही पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये शुगर मिल्स आणि डिस्टिलरीज जे बेस्ट परफॉर्मिंग आहेत ते त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि पुढचा जो प्रश्न आहे विचार जो CPCBचा आहे की याच्यावरनं स्टँडर्ड रिवाईज करायचं का वॉटर युजेज आणि वेस्ट वॉटर जनरेशनचं. तर 2015मध्ये शुगर इंडस्ट्रीचे जे स्टँडर्ड्स रिवाईज झाले होते त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर आणि शुगर एफ्लुएंट आणि स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लो याचं डिस्चार्ज लिमिट ठरलं होतं 100 आणि 100. तर काही मिल्सना त्यांची जास्ती चांगले परफॉर्मन्स येते आहेत, तर CPCB असाही विचार करताय की ते आणखीन कमी करता येईल का. तर या बाबतीत आपल्याला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, वॉटर युजेज या सगळ्याबाबत खूप विचार करण्याची गरज आहे, कारण हे स्टँडर्ड्स आज नाही झाले तरी आणखीन 4-5 वर्षांनी रिवाईज होतील. त्यामुळे पाणी कमी करणे, वॉटर इनटेक कमी करणे आणि वेस्ट वॉटर जनरेशन पण कमी करणे हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येते. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये जे कंडिशन्स आहेत
शुगर आणि डिस्टिलरी इंडस्ट्री करता. तर जुन्या ज्या डिस्टिलरी आहेत 94 सालच्या नोटिफिकेशन खाली किंवा 2006च्या नोटिफिकेशन खाली EC मिळालेल्या, त्यांना एथेनॉल फ्युएल एथेनॉलसाठी प्रोडक्शनसाठी जर का ते एक्सपॅन्शन करत आहेत तर एक B2 कॅटेगरी नावाचा शॉर्टकट हा MOEFनी अवेलेबल करून दिलेला आहे. हा शॉर्टकट फक्त ECचा टाईम कमी करण्याकरता आणि प्रोसेस कमी करण्याकरता आहे. ही महत्त्वाचं फ्युएल एथेनॉलचं मिशन लक्षात घेता याच्यामध्ये नोटिफिकेशन आपण क्लिअरली जर का वाचलं तर कुठेही एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. आणि आपल्यापैकी काही लोक ज्यांनी आत्ता रिसेंटली जे ECच्या प्रोसेस थ्रू गेले असतील त्यांना लक्षात आलं असेल की जे कंडिशन्स त्याच्यामध्ये आता इन्क्लूड केले जातात ते इन्क्रीजिंगली स्ट्रिंजंट होत चाललेले आहेत. तर त्याबाबत काही पॉईंट्स डिस्कस करायचे आहेत. सगळ्यात परत कळीचा मुद्दा वॉटर युजेजचा आहे. आपल्याला जेव्हा टर्म्स ऑफ रेफरन्स मिळतात तेव्हा त्याच्यामध्ये वॉटर युजेज हे 10 लिटर्स पर लिटर ऑफ अल्कोहोल इतकं असावं असं म्हटलं जातं. पण EC देताना कुठलीही एक्सपर्ट अप्रेझल कमिटी आता तेवढं वॉटर युजेज अलाव करत नाही. त्यांनी 5 लिटर पर लिटर ऑफ अल्कोहोलपर्यंत काही वर्षांपूर्वी आणलं होतं, ते 4वर आणलं आणि आत्ता रिसेंटली आमचे लेटेस्ट जे केसेस आहेत त्यांनी तुम्ही 3 लिटरपेक्षा जास्ती वॉटर यूज करायचंच नाही असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये मिलमध्ये असेल किंवा डिस्टिलरीमध्ये असेल सेग्रिगेशन रिसायकलिंग सगळ्या वेगळ्या स्ट्रीम्सचं खूप महत्त्वाचं आहे. कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट्स आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्यापैकी त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे आणि हे पर्पज सर्व करतात. पण स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लोचं ट्रीटमेंट जे उत्तर प्रदेशमध्ये आता चांगल्या बऱ्यापैकी आहे त्याच्याबद्दल अजून महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंटेशन नाही आहे. तर आपण जेव्हा केव्हा ETPs अपग्रेड करत असाल तर स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लोचा ट्रीटमेंट पण जरूर त्याच्यामध्ये इन्क्लूड करावा. म्हणजे तो एक महत्त्वाचा जो भाग आहे वेस्ट स्ट्रीम आहे जे बाहेर जात आहे. इट इज नॉट अ व्हेरी हायली पोल्युटेड स्ट्रीम आणि त्याचं ट्रीटमेंट करून रिसायकल करणे खूप योग्य ठरेल. दुसरं झिरो लिक्विड डिस्चार्ज आहे. याच्यामध्येही आता झिरो लिक्विड डिस्चार्ज आपल्याला मॅन्डेटरी आहे 2005 सालापासनं आणि शुगर एफ्लुएंटला आत्तापर्यंत इरिगेशनसाठी अलाउ करत होते. जे आपण झिरो लिक्विड डिस्चार्ज इनलँड सरफेस वॉटर्स असं आहे. त्यामुळे ऑन ग्राउंड आपण इरिगेशनसाठी ते वापरू शकत होतो. आणि ZLDसाठी बायोमेथेनेशन फॉलोड बाय कंपोस्टिंग हे आपण वापरत होतो. पण अलीकडे जेव्हा एक्सपॅन्शनसाठी नवीन प्रोजेक्ट्सना किंवा एक्सपॅन्शनसाठी मोठ्या प्रोजेक्ट्सना अजिबात बायो कंपोस्टिंग कंटिन्यू करण्याची परवानगी दिली जात नाही आहे. हे बऱ्याच वर्षापासून CPCBमध्ये आणि MOEFमध्ये कंपोस्टिंगच्या याच्यासाठी विरोध आहे. तर हे ज्यांचं आत्ता आहे त्यांनासुद्धा लाँग टर्म कंटिन्यू करू दिलं जाईल अशी आशा नाही आहे. इथे स्पेसिफिकली मी म्हटलं तसं की शुगर एफ्लुएंटला आत्तापर्यंत इरिगेशनसाठी अलाव केले जात होतं. पण आत्ता जेव्हा इतक्यात आम्ही डिस्टिलरीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा जेव्हा क्लिअरन्ससाठी जातो तेव्हा आपल्या बऱ्याच डिस्टिलरी शुगर फॅक्टरीलाच अटॅच्ड असतात आणि तिथे क्लिअरली सांगितलं जातं की तुमची शुगर मिल आहे ना बरोबर, तर शुगर मिल आणि डिस्टिलरी हे इंटिग्रेटेड युनिट म्हणूनच कन्सिडर होणार आणि नॉट अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर शुड बी डिस्चार्ज आउटसाइड द प्रिमायसेस. So in the long term, how do you manage this? This cannot be done. आपण पूर्णपणे रिसायकलिंग रियूज केल्याशिवाय. तर आणि आपल्याकडनं मॅनेजमेंटकडनं तसं ॲफिडेविट लिहून घेतलं जातं की आम्ही असं ॲफिडेविट दिलं तरच एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स इश्यू केला जातो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे की आपल्याकडे जे डोमेस्टिक एफ्लुएंट जनरेट होतं त्याच्यासाठी सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स इसेन्शियल आहेत. पण ते बहुतांश कारखान्यांमध्ये नाही आहेत. त्याला इन्व्हेस्टमेंटही खरं फार लागत नाही, सिम्पल हे असतं. पण हे STPsचं सुद्धा कंडिशन आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये इन्क्लूड केली जाते. आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे हाऊसिंग कॉलनीज असतात, त्याच्यामधनंही वेस्ट जनरेट होतं. त्याच्यामधनं आणि जे डोमेस्टिक एफ्लुएंट फॅक्टरीज आहे याच्यासाठी कंबाईंड आपण सुवेज ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करू शकतो आणि ते तिथल्याच गार्डनिंगसाठी किंवा कुठल्या पर्पजसाठी आपण त्याचं युटिलायझेशन करू शकतो. हा एक परत महत्त्वाचा मुद्दा आहे. CO2चं मिटिगेशन काय करणार? तर CO2 बॉटलिंग आम्ही असं करू असं
आपण कंडिशन्समध्ये ॲफिडेव्हिटमध्ये लिहून देतो एक्सपर्ट अप्रेझल कमिटीला, पण CO2 बॉटलिंग हे कितपत फायदेशीर आहे? आता खरं तर कार्बन डायऑक्साईड हा खूप महत्त्वाचा ग्रीनहाऊस गॅस आहे. त्याचं आपण फ्युएल युजेजमध्ये कार्बन बेस्ड इकॉनॉमीबद्दल आपण कालही ऐकलं की जेव्हा कुठलंही फ्युएल आपण बर्न करतो कार्बन बेस्ड, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं, आपल्या फर्मेंटेशन प्रोसेसमधनंही रिलीज होतं. त्याच्याबद्दल जसं SOx, NOx किंवा पार्टिक्युलेट पोल्युटंटसाठी क्रायटेरिया आहेत. सो दिस इज नॉट अ क्रायटेरिया पोल्युटंट, पण अतिशय महत्त्वाचा पोल्युटंट आहे. आणि जे आता ग्लासगोला वगैरे पण मीटिंग झाल्या, तर त्या आपण सिरियसली घेऊन आपले टार्गेट्स रिड्यूस करायचा प्रयत्न करतोय भारतामध्ये. तर CO2 बॉटलिंगचं ऑप्शन आहे, पण त्याला मार्केट डिमांड नाही आहे. तर आपल्याला आणखीन ऑप्शन्सवर विचार करण्याची आणि रिसर्च करण्याची गरज आहे, इथे खूप महत्त्वाचं. तर याच्यामध्ये कार्बोनेशन प्रोसेस जी आहे शुगर प्रोडक्शनसाठी, काल बोखारे साहेब याच्यावर बोललेले आहेत. आणि आपल्या शुगरमध्ये जे सल्फरचे इश्यूज आहेत, तर वेदर हाऊ मच फिजिबल दिस विल बी, कारण हे कार्बन आपल्याला इन द लॉंग टर्म युटिलाइज तर करायलाच लागणार आहे. तर कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज हे जे टेक्नॉलॉजीज आहेत ते सध्या या CO2च्या इश्यूमुळे खूप सध्या फोकसमध्ये आहेत. आणि ही टेक्नॉलॉजीज काळानुसार हे कॉम्पिटिटिव्ह होत जातील, जेव्हा त्याची फ्लेक्सिबिलिटी, रिलायबिलिटी आणि कार्बन इंटेन्सिटी आपण पूर्णपणे व्हॅल्यू करू. तर हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे CO2 बॉटलिंग आणि मिटिगेशनचा. ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट, आता ह्याच्यामध्ये 33% ग्रीन बेल्ट आपल्याला इंडस्ट्रियल प्रिमायसेसचा करायचा असतो. याच्यामध्येही CO2 खरं थोडा ॲब्झॉर्ब होत असतो ग्रीन बेल्टमध्ये, आणि नॉईज ॲब्झॉर्ब होतं. एस्थेटिकली बघायला सुद्धा आपल्याला ते प्लीजिंग वाटतं, बायोडायव्हर्सिटीला सपोर्ट करतं. पण हे गाईडलाईन्स अजिबात असले तरी कोणी फॉलो करत नाही नीट. आणि आता सध्या ECसाठी आपण जेव्हा प्रेझेंटेशन करतो तेव्हा डायरेक्ट गुगलवरनं सॅटेलाईट इमेज दाखवून ते खरंच 33% आहे की नाही ग्रीन बेल्ट हे बघितलं जातं. तर एक गोष्ट अशी आहे की पर्यावरण असा विषय आहे, तो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे एव्हरीबडी थिंक्स ही इज अन एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट, की ग्रीन बेल्ट काय करायचं तर नुसती झाडं लावायचीत, किंवा पर्यावरणासाठी काय काम करायचं तर आम्ही एन्व्हायरमेंटचं काय तुम्ही करता तर आम्ही झाडं लावतो. पण ती झाडं कुठली लावायची, किती लावायची, कशी लावायची आणि ती कशी जोपासायची, हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सेम झाडं लावून आपल्याला चालू शकत नाही. आता पुण्याच्या टेकड्यांवरती सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जी ग्लिरिसिडिया किंवा उंदीरमारीचं प्लांटेशन केलं ते किती चुकीचं ठरलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर तिथेच तसंच विचार करून लोकल स्पीशीज, बायोडायव्हर्सिटी सपोर्ट करतील लोकल कंडिशननुसार आपल्या कारखान्याच्या, हे ट्री प्लांटेशन केलं पाहिजे. आणि ट्रीटेड एफ्लुएंट आहे ते पूर्णपणे आपल्याला फॅक्टरीमध्ये रिसायकल होत नसेल तर हे आपल्याला ग्रीन बेल्ट मेंटेनन्ससाठी सुद्धा वापरून ZLD अचीव करण्यामध्ये हेल्प होऊ शकते. सोलर पॉवर, आता ECमध्ये आणखीन सोलर पॉवरवरती सुद्धा स्ट्रेस केला जातो, कारण डिकार्बनायझेशनमध्ये ते हेल्प करतं. तर शुगर इंडस्ट्रीजमध्ये रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशनसाठी ॲम्पल स्कोप आहे. आणि आपण ऑफिस बिल्डिंग्स, पार्किंग एरियाज आणि स्ट्रीट लाईटिंगसाठी तर डेफिनेटली सोलर पॉवर वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये पॉवर जनरेशनमधले एमिशन्स पण कमी होतात आणि ॲडिशनल रेव्हेन्यू पण जनरेट होऊ शकतो. ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग, आता जी बॉयलर ॲश आहे कोल फायर्ड इन्सिनरेशन बॉयलर्सकडनं, ते आपण ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगला पाठवतो असं आपण कबूल करतो, पण त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किती व्यवस्थित होतं हे कोणीच बघत नाही. तर जेव्हा ट्रान्सपोर्ट करतो आपण फॅक्टरी प्रिमायसिसच्या बाहेर, तेव्हासुद्धा फ्युजिटिव्ह एमिशन्सचा धोका असतोच त्याच्यावरनं. आत्ता सध्याच्या या कंडिशनमध्ये ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा प्रिमायसिसमध्येच करावं असं ECमध्ये कंडिशन घातली जाते. तर त्याच्यासाठी बऱ्याच कारखान्यांना अडचण येऊ शकते की जुने जे कारखाने आहेत त्यांच्याकडे एक्सपॅन्शनला जागा नाही आहे. म्हणजे एक्सपॅन्शन जेमतेम केलं आहे, पण आता ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी कुठे ॲडिशनल स्पेस करायची, किंवा
त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला स्पेशली एरिया आणि फंड्स इयरमार्क करायला लागतील, इन्व्हेस्टमेंट स्पेशल करून त्याला व्यवस्थित इम्प्लिमेंट करायला लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी 1 ते 1.5% आपल्याला प्रोजेक्ट कॉस्टचा बाजूला ठेवायला लागतो. आणि 5 वर्षापूर्वीचे सुद्धा ECs जे आहेत त्याच्यातला ओव्हर अ पिरियड ऑफ 5 इयर्स किंवा 3 इयर्स स्पेंड करायचा असतो, पण बऱ्याच लोकांनी तो स्पेंड केलेला नाही आहे. आणि त्यामुळे आता ती सगळी रक्कम एका इन्स्टॉलमेंटमध्येच प्रोजेक्ट इन्स्टॉलेशनच्या आधीच खर्च करावी असं बऱ्याच वेळा कंडिशन टाकली जाते. तर ही ॲक्च्युली जे आपल्या कम्युनिटी किंवा स्टेक होल्डर्स आहेत आजूबाजूच्या त्यांच्या बेनिफिटसाठी ही कॉस्ट इयरमार्क, तर ते खर्च केल्याने ॲक्च्युली आपलंच गुडविल कम्युनिटीमध्ये वाढणार आहे. तर याच्यामध्ये स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, फार्मर्स यांच्यासाठी प्रोव्हिजन ऑफ टॉयलेट्स, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, रूफटॉप सोलर सिस्टम्स किंवा ट्रेनिंग्स, पण हे स्पेंड करण्यासाठी सुद्धा बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये रिलक्टन्स आहे. तर हे एन्व्हायरमेंट चांगलं करण्यासाठी आणि गुडविल एस्टॅब्लिश करण्यासाठी खूप महत्त्वाचा स्पेंड आहे. आणि आपण जे कमिट केलं आहे ते प्लीज आपण जरूर इम्प्लिमेंट करावं. याच्याबरोबर आणखीन एक कंडिशन आहे जी स्टेटची कमिटी घालते आणि ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे प्रोजेक्ट्स अडकलेले आहेत. ती ADTP कडनं अप्रूव्ड लेआउट विथ ग्रीन बेल्ट मार्क प्रॉपरली. तर त्याचा एक बेनिफिट असं झाला आहे की काही लोकांनी आपल्या जमिनी व्यवस्थित मोजून घेतल्यात, पण त्या प्रोसेसमध्ये खूप वेळ लागतो. तर आपण ECचं जेव्हा प्लॅनिंग करता, स्पेशली स्टेट लेवलला जात असाल, तर आपण ही प्रोसेस आधी इनिशिएट करणं खूप गरजेचं आहे. कन्क्लुजनमध्ये एवढंच सांगेन की हे कंडिशन्स कडकच होत जाणार आहे आणि ह्या कंडिशन्समुळे आपल्याला प्रोडक्शनच्या टेक्नॉलॉजीजसाठी सुद्धा कसे बेटर टेक्नॉलॉजीज, एफिशियंट टेक्नॉलॉजीज हे आहेत ते बघण्याची गरज पडणार आहे. आणि इंडस्ट्रीला ह्या कंडिशन्स ज्या चेंज होत जातील त्याला ॲडॅप्ट करण्यासाठी स्वतःला चेंज करत जायला लागेल. त्याबरोबरच स्टॅच्युटरी अथॉरिटीज, स्टेक होल्डर्स आणि NGOज हे सुद्धा खूप ॲक्टिव्ह होत आहेत. सध्या NGTला अप्रोच करत आहेत. काही लोकांना त्याचा फटकाही बसलेला आहे. तर त्या बाबतीतही आपण जागरूक राहावं. 3 अँगल्स आहेत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचे: एन्व्हायरमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सेल आणि फंड्स. हे 3 असल्याशिवाय आपल्याला चांगलं एन्व्हायरमेंट करता येणार नाही. तर इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हे लॉंग टर्म कॉम्पिटिटिव्हनेससाठी खूप इसेन्शियल आहेत. आपण याच्यावर फोकस करावा. शेवट एका श्लोकाने करते की अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्यम पुरुषम नास्ति, योजक तत्र दुर्लभ. म्हणजे काय की सगळं करता येतं, फक्त त्याच्यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट आणि प्लॅनिंगची गरज आहे. सेम थिंग अप्लाइज टू एन्व्हायरमेंट ऑल्सो. धन्यवाद.